नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन 2025 म्हणजेच VBG रामजी 2025 योजना याविषयी माहिती घेणार आहोत. ही योजना मनरेगा अर्थात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेची जागा घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही नवीन योजना काय आहे, मनरेगामध्ये कोणते बदल करून ही नवीन योजना या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे, तसेच ग्रामीण भागातील शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागातील लोकांना याचा काय फायदा होऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सर्वप्रथम जी मनरेगा आहे, मनरेगा ही योजना 2005 पासून संपूर्ण देशभरात राबवली जात होती. परंतु सध्या विकसित भारत 2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनातून केंद्र शासनाने VBG रामजी 2025 ही नवीन योजना या ठिकाणी मंजूर केलेली आहे. 21 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपतींच्या संमतीने ही नवीन योजना संपूर्ण देशभरात लागू झालेली आहे. पहिले मनरेगामध्ये 100 दिवस रोजगाराची हमी प्रतिवर्ष दिली जात होती. नवीन योजनेच्या माध्यमातून 125 दिवस रोजगाराची हमी प्रतिवर्ष दिली जाणार आहे. ग्रामीण कुटुंबांना यातून अधिक रोजगार 25 दिवसाचा अधिक रोजगार प्रतिवर्ष या ठिकाणी मिळणार आहे. नवीन योजनेमध्ये 4 या ठिकाणी कामांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आलेलं आहे. एक, जलसुरक्षा. जलसुरक्षा म्हणजे पाण्यासंबंधीतील कामे. मग यामध्ये तलावाचं बांधकाम असेल, बंधारा उभारणी असेल, तलाव, तळी, शेततळे, जलसाठ्यांचे पुनर्जीवन असेल, वृक्ष लागवड, वनरोपण इत्यादी कामे यामध्ये येतील. 2, ग्रामीण पायाभूत सुविधा. ज्या ग्रामीण रस्ते असतील, ग्रामपंचायतच्या इमारती उभारणी असतील, अंगणवाड्याच्या इमारती असतील किंवा मग घनकचरा व्यवस्थापन असेल, हे कामं ग्रामीण पायाभूत सुविधामध्ये येतील. 3 म्हणजे उपजीविका संबंधित पायाभूत सुविधा, म्हणजे जे काही आपले आठवडी बाजार असतील, अन्नधान्य साठवण्याचे गोदाम असतील, बचत गटांसाठी इमारती किंवा वर्कशेड असतील, दुग्ध व्यवसायासंबंधित कामं असतील. आणि 4 मध्ये हवामान घटकावर आधारित विशेष कामं, ज्यामध्ये समजा चक्रीवादळ, पूर निवारणची जी कामं असतील, तटबंदी बांधकामाची जी कामं असतील किंवा मग मृदाची जी मातीची जी धूप होती याच्या नियंत्रणाची कामं असतील किंवा दुष्काळ अतिवृष्टी संरक्षणाची कामे, म्हणजे 4 घटकामध्ये कामांचं या ठिकाणी त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. शेती संबंधितही या नवीन बिलामध्ये काळजी घेण्यात आलेली आहे. पूर्वी मनरेगाचे कामं आपण कधीही करू शकत होतो, पण आता नवीन कायद्यानुसार आपण पेरणी आणि कापणी जो शेतीचा मुख्य हंगाम असतो, या हंगामामध्ये 60 दिवस नो वर्क पिरियड ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे शेतामध्ये हंगामामध्ये ज्या मजूर टंचाईची समस्या सध्या भासत आहे, ह्या समस्येवर कुठेतरी एक छोटासा तोडगा म्हणून या पेरणी व कापणीच्या काळामध्ये आपल्याला या योजनेमध्ये या ठिकाणी काम करता येणार नाही. म्हणजे यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मजूर मिळण्यामध्ये मदत होईल. खर्च पद्धती जर आपण बघितली, म्हणजे पहिली जी मनरेगा होती यावर मागणी आधारित, म्हणजे डिमांड बेस पद्धत होती. म्हणजे आपण मागणी केली की निधी उपलब्ध व्हायचा. पण आताची नवीन योजना जी मनरेगाच्या जागी येत आहे, या योजनेमध्ये नॉर्मेटिव्ह फंडिंग आहे. नॉर्मेटिव्ह फंडिंगमध्ये ठराविक निकषानुसार आधीच या ठिकाणी निधी याला मंजूर केलेला असेल, म्हणजे ते निधी वापरून आपल्याला या ठिकाणी कामं करायची आहेत. या मनरेगा ही जी योजना होती ही 100% केंद्रशासित पुरस्कृत योजना होती. म्हणजे 100% या योजनेचा जो निधी आहे तो केंद्र शासन द्यायचे. पण नवीन जी योजना आलेली आहे यामध्ये 60% रक्कम ही केंद्र शासन देणार आहे, तर 40% रक्कम ही राज्य शासनाच्या कोट्यातून दिली जाणार आहे सर्वसाधारण राज्यांसाठी. आणि जे राज्य ईशान्येला किंवा जे हिमालयामध्ये येतात, ह्या राज्यांना 90% केंद्र सरकार देणार आहे आणि 10% हे ते जे राज्य असतील हे ते आपला निधी देतील. तसेच या नवीन योजनेमध्ये AI तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे आणि जी मजुरांची जी हजेरी उपस्थिती ज्याला आपण म्हणतो ती बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाणार आहे. म्हणजे यामुळे जे बनावट नावं असतील किंवा भ्रष्टाचाराला यामध्ये आळा बसणार आहे. नवीन कायद्यामध्ये जर आपण अर्ज केलं आणि जर 15 दिवसाच्या आत आपल्याला जर काम मिळालं नाही, तर यामध्ये राज्य शासनाला आपल्याला रोजगार भत्ता या ठिकाणी द्यावा लागणार आहे. तसेच या सार्वजनिक जे बी आपण या योजनेतून कामं करू, दर 6 महिन्यांनी ग्रामसभेमध्ये ह्या कामांचं सोशल ऑडिट या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि VBG ग्राम जी योजना आहे, या योजनेचं जर थोडक्यामध्ये उद्दिष्ट सांगायचं झालं तर ग्रामीण कुटुंबाला स्थिर व वाढीव रोजगार हमी या ठिकाणी उपलब्ध होईल. पाणी, पायाभूत सुविधा, उपजीविका, सुकेंद्रित विकास या ठिकाणी होईल. शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सुसूत्रता या ठिकाणी या नवीन कायद्यामुळे येईल. पारदर्शकता या ठिकाणी येईल. VBG रामजी ही योजना केवळ रोजगारच नाही, तर ग्रामीण भारताच्या विकासाची एक नवी दिशा आहे. ग्रामीण भारताला 2047 पर्यंत सक्षम, स्वावलंबी व हवामान सहिष्णू बनवण्याचा आराखडा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत मनरेगाच्या जागी जी नवीन
VBG रामजी योजना या ठिकाणी लागू झालेली आहे. या योजनेविषयी आपण या ठिकाणी माहिती बघितली. आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा. चॅनल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद.